नेहमीच्या रोजच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला, की आमच्या घरी बऱ्याचदा अशी झणझणीत तर्रीदार आमटी बनवली जाते आणि सर्वजण खूप आवडीने खातात. तर त्यासाठी काय करायचं, बेसन पिठामध्ये थोडंसं हळद, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून थोडं-थोडं पाणी टाकत घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर हाताला तेल लावून असे छोटे रोल तयार करायचे, चाळणीमध्ये ठेवायचे, उकळत्या पाण्यावरती 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत फोडणीची तयारी करायची. कढईमध्ये तेल गरम करून जिरं मोहरीची फोडणी करायची. लसूण, आलं छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर टोमॅटो प्युरी टाकायची. छान तेल सुटलं की काळं तिखट, हळद, धनेपूड, चिकन मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर खमंग खरपूस भाजलेलं खोबरं मिक्सरला वाटून टाकायचं. व्यवस्थित परतून झालं की इकडे रोलसुद्धा तयार आहेत. गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे. तयार मसाल्यामध्ये गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आमटीला उकळी येते तोपर्यंत हे जे रोल गार झालेले आहेत ते असे कट करून घ्यायचे. आमच्या इकडे याला गोळ्याची आमटी म्हणतात. तयार गोळे उकळत्या आमटीमध्ये टाकून 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचे. मस्त अशी झणझणीत तर्रीदार आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.